त्या लेकराने जागेवरती उभं राहायचंय. चला लवकर, कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी, मुलांनी आणि मुलींनी जागेवरती उभं राहायचंय. चाल लवकर, कोणाकोणाची मम्मी माझ्या समोर आलेली आहे, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी लवकर जागेवरती उभं राहायचंय आणि इथं यायचंय माझ्या समोर. त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवरती उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. इथं या, इथं या, लवकर या, इथं या. चाल लवकर पोरी, इथं ये, माझ्या समोर ये. चाल लवकर, बरं चाल, वेळ खूप कमी आहे. कोणाकोणाचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. अजिबात हलायचं नाही. चाल इथं ये, इथं ये. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर उभे राहिलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी चाल जागा काढत ये. इकडून ये लवकर, चाल इकडून ये, चाल लवकर ये, इथं ये, समोर ये माझ्या. बाकी सगळ्यांनी शांत. आता नीट ऐकायचं. पाठीमागच्या पोरींनी खाली बसा, खाली बसा, नीट बसा, मांडी घालून बसा, अजिबात उभं राहू नका, बसा खाली, बसा. चला आता नीट ऐकायचं. बघ मी काय म्हणतोय तेवढं पोरीनं नीट ऐकायचं. माझ्या पोरानं चला इकडे या, समोर या माझ्या लेकरानं. आता मी काय सांगतोय तेवढं माझ्या लेकरानं ऐका. इकडे बघ, मेल्यानंतर बापाला जाळतात. हे पोरानं, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे रे, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. पोरीनं इकडे या तुम्ही दोघी, चला इथे या, समोर या. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत पोरानं, चला इथं समोर उभं राहा. मेल्यानंतर आई बापाचं फक्त निर्जीव शरीर जाळतात, पण जर जिवंतपणे आपल्या आई बापाला जर आपण मान खाली घालायला लावली तर आई बापाची चिता रोज घरात जळत असते. पोरा रोज आपला बाप मारत असतो. म्हणून तुला सांगतोय बघ, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आज भंडाऱ्याची शपथ आहे साला, आजपासून तर आता मी थांबत नसतो बघ. आज मला भंडाऱ्याची शपथ आहे, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यात नसती ना पोरानं, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप पण आज तुमच्या समोर उभा आहे. पोरानं आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, आईच रडली. कारण का लक्षात घे, जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने साला आम्हाला इथं जागा दिली. आमचं उगम शांती आहे रे पोरानं. अरे लेकराची पहिली वेदना आणि पहिला अश्रू त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये येतो. पण आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जर कोण रडताना असेल आजपर्यंत, तर माझ्या डोळ्यातला अश्रू माझ्या कुटुंबाला कळाला तर माझं कुटुंब चल म्हणून साला चोरून रडणार हा बाप पोरी तुझ्या समोर उभा आहे. ही आई तुझ्या समोर उभी आहे. हे पोरानं 1 वर्षाचा व्हायचं माझ्या लेकरानं, 1 वर्षाचा व्हायचा, 1 वर्षाचा व्हायचा बाप, 1 वर्षाचा व्हायचं. आणि 1 वर्षाची होतीस ना ग पोरी. जेव्हा बापाला आणि पोरा कशी कडकडून मिठी मारत होतात तशीच मिठी आता आपल्या बापाला आणि आपल्या आईला मारायची. आणि बापाच्या डोळ्यात आईच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या आई बापाला सांगायचं, पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे, पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. हे पोरे जा, पण समोर तुझ्या आई उभी आहे, समोर तुझा बाप उभा आहे. जा पोरा, तुझ्या बापाला अगोदर मिठी मार, तुझ्या आईला अगोदर मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार मिठी. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरा, मार मिठी मार पोरा. तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार कडकडून मिठी पोरा. ही तुझी आई आहे बघ, ही तुझी आई आहे, हा तुझा बाप आहे पोरा. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग? या आईच्या डोळ्यातले अश्रू मला खोटे आहेत का सांग? एकदा का हा बाप गेला तर मिळेल का तुला नालाय का? एकदा ही आई गेली तर तुला मिळेल का? तुझ्या गालावरून कोण हात फिरवणार पोरा? तुला मिठीमध्ये कोण घेणार पोरा? तुझ्या सगळ्या तुझा पोटामध्ये घेऊन तुझ्या पाठीशी कोण उभं राहणार पोरा? हे पोरा सांग मला, या आईला पोलीस स्टेशनला उभं करशील का? या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का पोरा? हे सांग मला, करशील का उभा? नाही बघ पोरा, नाही 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 नाही. हा खोटा बाप आहे का? ही खोटी आई आहे का? पोरानं पाया पडा चला, बापाच्या आईच्या पाया पडा चला. झुका पोरानं, झुका. हत्तीसारखे तुम्ही झुका आईच्या पायावरती झुका पोरानं. ही तुझी देवी आहे बघ, ही तुझी देवी आहे. पोरानं चला, इथं खाली बसलेल्या प्रत्येकानं आपला उजवा हात वरती करा. चला, खंडेरायाच्या साक्षीनं उजवा हात वरती करा. चला, डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा, डोक्यावरती ठेवा. डोळे झाका. आई बापानं आयुष्य दिलं, फक्त आता आई बापासाठी 1 मिनिट द्या. चला, डोळ्यासमोर आई बापाला आणा. प्रत्येकानं डोळ्यासमोर आई बापाला आणा. आला का आई बाप? घरात असल नसल ब्रह्मांडामध्ये विलीन झाला. कौलावरती ठेवलेला नैवेद्य आई बापापर्यंत पोहोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची तुझी प्रार्थना मात्र आई बापापर्यंत पोहोचेल. घरामध्ये आई बाप नाही, त्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आला का आई बाप? आणि मारा, एक कडकडून मिठी मारा आणि सांगा आई बापाला, चूक झाली असेल माझी, माफ करा मला. कुठं आहात तिथं आनंदी राहा, आम्हाला आशीर्वाद द्या. 1 मिठी मारायची राहून गेली होती. मारा आई बापाला मिठी. पोरीनो, घरातल्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि सांगा बापाला, पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे. मी तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. मी लय शिकणार पप्पा. पोरानं सांगा बापाला, मी व्यसन करणार नाही पप्पा, मी अजिबात व्यसन करणार नाही, मी कुणाला व्यसन करू देणार नाही. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू पप्पा. घ्या शपथ.
हात खाली बसा, सगळे बसा, सब मंगल है। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो। जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो। तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो। हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान हे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस बरे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जातया। नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वत्सायानम, नमो लोय सव्व साहुनम, ऐसो पंच नमकारो सव्व पावपन सनो मंगलानम च सव्वे सिम पडम हवई मंगलम। जो बोले सो निहाल सत श्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पुराणो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा। बस एवढं सांगण्यासाठी अखंड महाराष्ट्रभर फिरत आहे आणि हे सांगतो म्हणून माझ्या लेकीला उचला रे हे म्हणून आज महाराष्ट्रभर ट्रोल केलं जात आहे। त्या शंड आणि नामर्दाना आपण घ्यायचं नाही पोरांनो, कारण राष्ट्राची प्रत्येक लेख आपली लेख आहे। बस एवढं सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा होतो। मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा, आणि मला जर काही माऊलींना द्यायचं असेल या खंडेरायाला फक्त एवढंच सांगा, आमच्या राष्ट्राचा एक पोर अखंड विश्वभर वसंत हंकारी ज्याचं नाव आहे ते माणूस की शांती आई बाप पेरत आहे। त्याचा आवाज असाच वाघासारखा आहे, असाच राहणार आहे, त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे, डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे, आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना, आई बाप त्यांच्या काळजामध्ये पेरत असताना या राष्ट्रामध्ये या ब्रह्मांडामध्ये विलीन होणार आहे। एवढा एकच आशीर्वाद खंडेरायाला माझ्यासाठी मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका, कारण एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागत असतो। एवढं बोलतो आणि सर्व संयोजक ज्यांनी मला चंपाष्टही महोत्सवा निमित्त या ठिकाणी बोलवलं, शिव मल्हार सेवा ट्रस्ट कोंडापुरी, श्री मार्तांड भैरव षड रात्रोत्साह, या सर्वांच्या ऋणामध्ये मी राहतो। ज्या गुरुवर्यांच्यामुळे मी घडलं त्या गुरुवर्यांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, या राष्ट्राच्या, या धर्माच्या, या निसर्गाच्या आणि या पंचमहाभूतांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत इथं जमलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी तर थांबतो। वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम।